की स्त्रीला समान अधिकार द्यावे याच्या पक्षात शरद पवार साहेब नाहीत. तसे असते तर त्यांनी घरातली आणि बाहेरची स्त्री असा फरक केला नसता, की काही विशिष्ट स्त्रियांना समान अधिकार दिले पाहिजे. म्हणजे माझी मुलगी आहे म्हणून तिला अजितदादांसारखे अधिकार द्या, पण दुसऱ्याची मुलगी तिला मात्र नाही. कोणीतरी त्यांच्या एका चाय बिस्कुट पत्रकारांनी विचारले की पवार साहेब तुम्ही एकच अपत्य का होऊ दिलं, दुसरं त्याच्यानंतर का नाही होऊ दिलं. तर ते म्हणले की मी शस्त्रक्रिया याच्याकरता करून घेतली आणि मी करून घेतली. हे पण त्यांनी मोठ्या अभिमानाने सांगितलं की मी करून घेतली याचं कारण हे की मी मुला मुलीत भेद करत नाही. मित्रांनो, मी तर हे म्हणतो की यांना याच्यानंतर मुलगा होऊ नये म्हणून त्यांनी क्षत्रिय करून घेतली. कारण जर का मुलगा झाला असता आणि त्याचं लग्न झालं असतं त्या सुनेला काहीतरी द्यावं लागलं असतं आणि यांना दुसऱ्यांच्या मुलीबद्दल तिटकार. मित्रांनो नमस्कार, तुमचं परत स्वागत इंडिकेटर मध्ये. मी अजय सुदामे, तुम्ही बघत आहात न्यू राजकारण. आज शरद पवारांनी जे आता लेटेस्ट काल विधान केलं आणि त्याच्यामुळे जे मोठं कॉन्ट्रोवर्सी तयार झाली त्याच्यावर बोलणार आहे. विधान छोटंसं आहे पण फार महत्वाचं आहे आणि त्यांनी शरद पवार काय पद्धतीचे राजकारणी आहेत आणि आपल्या देशात काय पद्धतीचं राजकारण चालतं, काय सांगून लोकांना काय सांगून मागे काय लपवलं जातं याचं हे मित्रांनो फार सुंदर उदाहरण आहे. असं बघा की मला वाटतं 24 तास झाले असतील हे विधान करून किंवा 36 तास झाले असतील. अजित पवारांनी असं विधान केलं, ते सभा घेत होते बारामतीत. त्यांच्या अर्थात हे तुम्हाला माहित असेल की त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळेंविरुद्ध निवडणुकीला बारामतीत उभे आहेत. तर या प्रचारादरम्यान अजित पवारांनी असे विधान केले की मतदानाच्या दिवशी पवार आडनाव बघून त्याच्यावरती शिक्का मारायचा. त्याला या त्यांच्या वाक्याला भरपूर टाळ्या मिळाल्या, बराच हशा पिकला आणि एकूणच लोक त्यांनी मला वाटतं आनंदित झाले असं ते दिसतंय त्या सभेमध्ये. हे झाल्यानंतर मग एक शरद पवार काही तुरळक मित्रमंडळींना काही लोकांना घेऊन बसले होते आणि अर्थात पत्रकारही होतेच. त्या पत्रकारांनी त्यांना हे विचारलं की अजित पवारांनी असं विधान केलं आहे की पवार नावाचा जो पवार आडनाव बघून त्याच्यावरती शिक्का मारायचा, मतदानाच्या दिवशी त्याच्यावरती मतदान करायचं. तर पवार शरद पवार अर्थात म्हणजे ते अजित पवारांचे काका आहेत त्यामुळे त्यांनी तेवढंच बेरकी त्याला प्रत्युत्तर दिलं. ते म्हणले हो बरोबरच आहे, पण त्या दोन गोष्टी असतात, एक मूळचे पवार आणि एक बाहेरून आलेले पवार. आता हे वाक्य ऐकून मित्रांनो मला खरोखर आश्चर्य वाटलं आणि मला असं वाटलं की या प्रचारादरम्यानची शरद पवारांनी केलेली ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी चूक आहे, ही घोडचूक आहे. म्हणजे त्यांनी एका वाक्यात आपल्या सुनेला त्यांनी परक करून टाकलं. त्यात एक छोटीशी ऑब्झर्वेशनची बाब, ही गंमत ही की पवार साहेबांनी हे वाक्य सुद्धा पूर्ण केलेलं नाही. ते म्हणले बरोबरच आहे पण त्या दोन गोष्टी असतात, एक मूळचे पवार आणि बाहेरून आलेले पवार, असं म्हणून त्यांनी ते वाक्य सोडून दिलं. त्यांचं हे वाक्य संपल्याबरोबर तिथे जमलेली ती काय जी मंडळी होती ती दव्या आवाजात ते सगळे हसली. हे अर्थात हे सगळे शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते असतात. त्यांना सुद्धा पवार साहेबांनी एवढी मोठी केलेली घोडचूक बहुधा लक्षात आलेली दिसत नाही. तर असे आहे मित्रांनो की हे पवारांचे खरे रूप आहे. म्हणजे ते आतापर्यंत ते काय प्रोजेक्ट करत होते ते पुढे एका मिनिटात सांगतो तुम्हाला. पण मला असं वाटतं की मोदींमुळे मागच्या 10 वर्षाच्या राजकारणात खूप राजकारण्यांची खरी स्वरूप बाहेर आली. त्याच्यामध्ये मी सगळ्यात, आता शरद पवार तर त्यात आलेच आहेत, त्यानंतर सुप्रिया सुळे आहेत, किती पूर्वी त्या गोड गोड बोलायच्या हसायच्या, आता कशा विखारी बोलायला लागल्या पक्ष तुटल्यानंतर, भावानी पक्ष तोडून नेल्यानंतर. त्यानंतर अजून काही राजकारणी आहेत ज्यांचं खरं स्वरूप आपल्याला मोदींमुळे कळलं. त्यांच्यात मी नाव घेईन उद्धव ठाकरे, इवन राज ठाकरे, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे. हे आता आपल्या महाराष्ट्रातले झाले त्याच्यामुळे आपण यांच्याविषयी रोज जास्त ऐकतो बोलतो त्याच्यामुळे यांची नावं घेतली. किंवा महाराष्ट्राबाहेर जायचं असलं तर अरविंद केजरीवाल. या सगळ्या राजकारणी हे जे आहेत हे काय दाखवायचे आणि हे खरे काय आहेत हे मोदींच्या 10 वर्षाच्या राजकारणात आपल्याला कळले. त्याच्यामुळे मोदींना धन्यवाद. असो, मुख्य मुद्द्याकडे परत येऊ. आता या वाक्याचा अगदी बेसिक साधा सुद्धा जो सामान्य माणसाला समजेल असा जो अर्थ मी घेतला तो हा
की स्त्रीला समान अधिकार द्यावे याच्या पक्षात शरद पवार साहेब नाहीत. तसे असते तर त्यांनी घरातली आणि बाहेरची स्त्री असा फरक केला नसता. त्यांनी सगळ्या स्त्रियांना समान अधिकार द्यावे असा त्यांनी आग्रह धरला असता. त्यांनी म्हटलं असतं अर्धी मतं या घरच्या पवारला आणि अर्धी मतं बाहेरच्या पवारला. खरं म्हणजे ती बाहेरची नाहीच आहे. ती त्याचं लग्न होऊन सांगतात की आता 40 वर्ष होत आली तरी ती बाहेरची कशी काय. स्त्रीला समान अधिकार द्यावा असं शरद पवार साहेब आजपर्यंत सांगत आले. हा जो एक त्यांच्या विरुद्ध त्यांच्या बाबतीत जो प्रवाद पत्रकारांनी आणि जो विचारवंतांनी तयार केलाय तो किती खोटा आहे हा त्यांच्या वाक्यातनं बाहेर येतो. तसं नसतं तर त्यांनी घरची आणि बाहेरची स्त्री असा फरक केला असता का. नाही. पण पवार साहेब इतके हादरले आहेत बारामती हातची जाणार की काय या भीतीने की त्यांनी आपल्या घरचेच 2 तुकडे करून टाकले. घरचे मूळचे आणि बाहेरचे. आधारवड आदरणीय पवार साहेब किती धांदरले असतील मित्रांनो याचा विचार करा. खरं म्हणजे स्त्रियांना समान अधिकार दिली पाहिजे. मायनॉरिटी राईट्स, फेमिनिझम, लिबरलिझम वगैरे आम्ही अशा प्रकारचे राजकारणी आहोत. हे जे काही विशिष्ट राजकारण्यांविषयी जी एक कल्पना पत्रकारांनी आणि विचारवंतांनी तयार करून ठेवली आहे ती मित्रांनो साफ खोटी आहे. तसं त्यांचं खरोखर म्हणणं हे काय आहे की काही विशिष्ट स्त्रियांना समान अधिकार दिले पाहिजे. म्हणजे माझी मुलगी आहे म्हणून तिला अजितदादांसारखे अधिकार द्या पण दुसऱ्याची मुलगी तिला मात्र नाही. तसे नसते तर हे कुठेतरी शरद पवार साहेबांच्या कृतीतून दिसले असते ना. आता यावेळेला बघा या 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये किती स्त्रियांना तिकीट मिळालीत हे बघा. टोटल आत्तापर्यंत 15 स्त्रियांना तिकीटं मिळाली आहेत. या 15मध्ये 6 भाजपवाल्यांनी दिली, शिवसेनेने 1 दिलं म्हणजे एकनाथ शिंदेंच्या पक्षाने. NCP त्यांच्या पुतण्याने सुद्धा 2 स्त्रियांना तिकीट दिली आहेत. काँग्रेसनी 3, उद्धव ठाकरेंनी 2 आणि केवळ 1 तिकीट शरद पवार साहेबांनी दिलं, एका स्त्रीला दिलं. तर कोणाला माहिती आहे? अर्थात त्यांच्या कन्येला. असा हा प्रकार आहे. आता याचं मी तुम्हाला काही उदाहरणं देऊ इच्छितो. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी. जवाहरलाल नेहरूंना आपल्या पुत्रीला पक्षाचा सर्वाधिकार द्यायचे होते आणि तिला देशाचं पंतप्रधान करायचं होते म्हणून त्यांनी त्याला काय नाव दिलं स्त्री दाक्षिण्य. आणि दिल्लीच्या लिब्रांडू विचारवंतांनी आणि चाय बिस्कुट्या पत्रकारांनी त्या कागद संपस्तोर त्या छापल्या. नेहरू हे स्त्री दाक्षिण्यवादी झाले. स्त्रियांना ते समान अधिकार देतात पण असे खरोखर अजिबात नव्हते. ते फक्त त्यांना इंदिरा गांधींना खास अधिकार द्यायचा होता, बरोबरचा अधिकार द्यायचा. जसा की शरद पवारांना फक्त सुप्रिया सुळेंना द्यायचा आहे. दुसऱ्या सुनेला नाही, दुसऱ्याच्या मुलीला नाही, स्वतःच्या मुलीला. हे त्यांचे जसं मी सांगितलं हे त्यांचे खरे रूप. बाकी जवाहरलाल नेहरू किंवा शरद पवारांना किंवा अजून काही राजकारण्यांना मित्रांनो दोष देण्यात अर्थ नाही. अशी डझनावारी उदाहरणं तुम्हाला ही राजकारणामध्ये, कॉपरेटिव्ह सोसायटीजमध्ये, बिझनेसमध्ये, कॉलेजेसमध्ये सगळीकडे सापडतील. आता कॉलेजेस किंवा कॉपरेटिव्ह सोसायटीज पर्यंत जायचं कारण नाही. मी काही अर्थात राजकारण आपला जो फेवरेट टॉपिक आहे याची काही उदाहरणं काढलेली आहेत. त्याच्या आधी याच्याविषयी बोललो पण ती परत परत सांगावीच लागतील. आणि मित्रांनो यावेळेला मी काही बिझनेस बदली उदाहरणं काढली. तर आपण राजकारणातल्या उदाहरणापासून सुरुवात करू. मुलायम सिंग यादव, अखिलेश यादव, लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव, तेजप्रकाश यादव, त्यांचा अजून एक मुलगा, त्यांच्या 2 मुली रोहिणी आणि मिसा भारती. लक्षात घ्या आधी मुलायम सिंगांनी आपल्या मुलाला पुढे का आणलं तो पुरुष होता म्हणून नाही, मुलगा त्यांचा मुलगा आणला. लालू प्रसादांनी आपल्या सगळ्या अपत्यांना पुढे आणलं. त्याच्यात काही मुलं आहेत काही मुली आहेत, 2 मुली सुद्धा आहेत. करुणानिधी आता जे स्टॅलिन जे तमिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत त्यांचे वडील करुणानिधी, त्यांचे पुत्र स्टॅलिन आणि त्यांचा मुलगा उदयनिधी स्टॅलिन ज्यांनी आता मध्ये वक्तव्य दिलं होतं की सनातन धर्माचा समूळ नाश करायला पाहिजे. ममता बॅनर्जी, अभिषेक बॅनर्जी इथे आता त्या स्त्री त्यांचा तो पुतण्या अभिषेक बॅनर्जी त्याला त्यांनी आता आपल्या गादीचा वारसदार म्हणून पुढे आणलेला आहे. मुफ्ती मोहम्मद सईद जम्मू काश्मीरचे एकेकाळचे मोठे राजकारणी आता निधन पावले ते आणि एकेकाळचे मुख्यमंत्री सुद्धा मुफ्ती मोहम्मद सईद आणि त्यांची कन्या मेहबूबा मुफ्ती. बरोबर. काही
तुम्ही सगळीकडे बघा, फक्त पुरुष आहे किंवा स्त्री आहे तसं नाही, काही स्त्री आहेत काही पुरुष आहेत. स्वतःचं अपत्य असलं पाहिजे. पुढे चला, बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे, फार फेमस उदाहरण आपल्या महाराष्ट्रातलं. त्यानंतर तेलंगणाकडे चला, KCR के चंद्रशेखर राव, जे दोनदा मुख्यमंत्री झाले होते. त्यांचा एक मुलगा KTR आणि त्यांची एक कन्या कविता, जिला सध्या आता दिल्ली लिकर स्कॅम मध्ये तिला अटक झालेली आहे. तर असं बघा, ही 7 उदाहरणं दिली मी तुम्हाला. 7 बाप आणि त्यांची काही मुलं, याच्यात काही मुली आहेत काही मुलं आहेत. त्याच्यामुळे ते पुरुष प्रधान आहेत किंवा स्त्री प्रधान आहेत असं नाही. त्यांना फक्त आपल्या अपत्यांचं प्रेम आहे. त्यांना आपल्या अपत्यांना पुढे आणायचं आहे. हे आहे सगळ्यांमध्ये साम्य. जसं मी म्हटलं, फक्त राजकारण्यांना दोष देऊन उपयोगाचं नाही. बिझनेस फॅमिली सुद्धा आपल्या इथे हेच करतात. याची काही एक 8-10 उदाहरणं मित्रांनो मी काढली आहेत. तुम्ही यात बघा, सिंगानिया, जे रेमंड्सवाले सिंघानिया, मग त्यांनी आपल्या पोराला शेअर देऊन टाकले, त्यांनी आपल्या वडिलांना घराच्या बाहेर केलं वगैरे वगैरे. ते त्यानंतर अंबानी, एवढे मोठे अंबानी, ते सुद्धा हेच करतात. प्रेमजी, अझीम प्रेमजी, त्यांची एवढी मोठी कंपनी आहे विप्रो, त्यांनी सुद्धा हेच केलं. गोदरेज, एवढी प्रचंड कंपनी गोदरेज, ते सुद्धा हेच करतात आहे. नाडर है ना, शिव नाडर, HCL टेक्नॉलॉजी, एवढी मोठी कंपनी, त्यांनी सुद्धा आपल्याच कन्येला पुढे आणले. त्यानंतर एक स्पाइस नावाची खूप मोठी कंपनी आहे साऊथची, त्यांचे ते मोदी नावाचे लोक सांभाळतात, त्यांनी सुद्धा हेच केलं, बाप आणि लेख. त्यानंतर अश्नी आणि किशोर बियाणी, म्हणजे मित्रांनो फ्युचर ग्रुप है ना, जे बिग बाजार, जे एवढं मोठं एम्पायर आहे, जिथून कदाचित तुम्ही किराणा कपडे वगैरे घेतलं असेल, बिग बाजार, ते सुद्धा किशोर बियाणींनी आपल्या कन्येलाच पुढे आणलेलं आहे. त्यानंतर जयंती आणि रमेश चौहान, म्हणजे तुम्ही ते थम्सअप पिता ना किंवा बिस्लेरीच्या बाटल्या पाणी, ते रमेश चौहान, त्यांची मुलगी जयंती. त्यानंतर जिंदाल स्टील, फार मोठी कंपनी आहे, JSW, त्यांनी सुद्धा आपल्या कन्येलाच पुढे आणलेलं आहे. तर सांगायचा मुद्दा हा की कागद संपून जाईल, पण ही उदाहरणं संपणार नाहीत. या सगळ्याला कुठलाही मोठा त्याला काही पुरुष प्रधान, स्त्री प्रधान, फेमिनिझम असं काही मोठं नाव न देता, मित्रांनो, त्याला फार जुना शब्द आहे आपल्या मराठी भाषेत, संस्कृत भाषेत, त्याला पुत्रमोह म्हणतात. हिंदीत सुद्धा तो शब्द आहे, पुत्रमोह. याचं सगळ्यात मोठे याची आपल्या वाङ्मयामध्ये, आपल्या इतिहासात असलेली 2 सगळ्यात मोठी उदाहरणं म्हणजे, रामायणातलं उदाहरण म्हणजे कैकेयीला आपला पुत्र भरत याला राजा करावं असं वाटलं. रामाच्या आधी रामाचा अधिकार होता, पण त्याला राजा न करता भरताला राजा करावा असं वाटलं. त्याच्यामुळे रामाला वनवास घडला आणि रामायण घडलं. आणि त्यानंतर धृतराष्ट्राला आपला मुलगा दुर्योधन याला राजा करावा असं वाटलं. आपल्या चुलत्यांचा अधिकार त्यांनी नाकारला आणि त्याच्यामुळे महाभारत घडलं. याला फार आंधळे प्रेम आणि किंवा पुत्रमोह, फार सिंपल याला शब्द आहेत. याला काही मोठा कुठला इझम जोडण्याची गरज नाही. आणि याच पुत्रमोहाचे किंवा आंधळ्या प्रेमाचे सोनिया गांधी आणि शरद पवार सुद्धा याला बळी पडलेले आहेत. ते सुद्धा याचेच रूप आहेत. तसे नसते तर आता 12 डिसेंबर 2023, 4च महिने मागे, पवार साहेबांना कोणीतरी त्यांच्या एका चाय बिस्कुट पत्रकारांनी विचारले की पवार साहेब, तुम्ही एकच अपत्य का होऊ दिलं, दुसरं त्याच्यानंतर का नाही होऊ दिलं? तर ते म्हणले की मी शस्त्रक्रिया याच्याकरता करून घेतली आणि मी करून घेतली. हे पण त्यांनी मोठ्या अभिमानाने सांगितलं की मी करून घेतली, याचं कारण हे की मी मुला मुलीत भेद करत नाही. मित्रांनो, मी तर हे म्हणतो की यांना याच्यानंतर मुलगा होऊ नये म्हणून त्यांनी शस्त्रीय करून घेतली. कारण जर का मुलगा झाला असता आणि त्याचं लग्न झालं असतं, त्या सुनेला काहीतरी द्यावं लागलं असतं. आणि यांना दुसऱ्यांच्या मुलीबद्दल तिटकार, यांना काही स्त्री दाक्षिण्य नाही, हे अजिबात हे मानत नाहीत की स्त्रियांना समान अधिकार. हा सगळा खोटारडेपणा आहे. तसे नसते तर सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात शरद पवारांनी भेदभाव केला असता का? थोडक्यात मित्रांनो हे की हा केवळ पुत्रमोह आहे, आंधळे प्रेम आहे. आणि जसं धृतराष्ट्राच्या आंधळ्या प्रेमामुळे त्याच्या कुलाचा नाश झाला, पूर्ण कौरवांचा 100 कौरव मारले गेले, त्याचप्रमाणे शरद पवारांच्या या आंधळ्या प्रेमामुळे त्यांनी तयार केलेल्या पक्षाचा नाश झालेला आहे. असं बघा, म्हणजे त्यांचा पक्ष तुटला आहे आणि त्यांचे 53 पैकी 54 पैकी त्यांचे 40 आमदार त्यांना सोडून गेलेले आहेत. आणि आज बारामती सुद्धा हातून जायची वेळ आली आहे. हे अर्थात तुम्हाला माहित असावं, पण नसेल तर परत एकदा सांगतो. आणि आज ही सगळी वेळ त्याच्याचमुळे आली. असं बघा की
शरद पवार आणि सुप्रिया सुळे कितीही पुणे मुंबईत जाऊन आम्ही पुरोगामी, आम्ही फेमिनिस्ट, आम्ही स्त्रियांना सेम अधिकार देण्याच्या पक्षातले आहोत वगैरे असे किती छाती पिटून पिटून सांगत असले तरी सत्य हे की त्यांचा जो पक्ष आहे हा महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातला आणि सेमी अर्बन सेमी रुरल अशा भागातला पक्ष आहे. हा बेसिकली मराठा नेत्यांचा पक्ष आहे. तुम्ही जर का ही लिस्ट वाचली, आता मी याच्यावर एक पुढे व्हिडिओ करणार आहे. हे काय म्हणतात त्याला, हे जे कॅन्डिडेट्स नॉमिनेट केले सगळ्या पक्षांनी ते काय त्यांचे ते कसले आहे त्याच्यावर मी नक्की व्हिडिओ करणार आहे. 2 दिवसात येईल तो. तर पण तुम्ही एक थोडस जर का यांच्या या नेत्यांकडे बघितलं तर हे सगळे पक्के जरबेने बात करणारे आणि चांगला कंट्रोल असलेले कणखर बलवान असे मराठा नेते आहेत ज्यांना आपण कन्झर्वेटिव्ह म्हणतो. फेमिनिझम वगैरे त्यांनी आयुष्यात कधीही केलेलं नाही. म्हणजे ज्यांचं या सगळ्यांचा नेता अजित पवार फिट शोभतात त्याच जरबेने बोलायचं. काल तुला सांगितलं ना, ही त्यांची भाषा गावागावात तर याच पद्धतीने. आणि त्यामुळे स्त्रियांना समान अधिकार वगैरे हे सगळं खोटं आहे त्यांच्या दृष्टीने. बरं, मी नाही म्हणत आहे. तर हे सगळे ते नेते आहेत आणि त्यांना शरद पवार दाबून सुप्रिया सुळेंच्या मागे जायला लागले. या सगळ्यांच्या नेता शरद पवार सुप्रिया सुळेंना करत होते आणि त्यामुळे त्यांनी बंड पुकारलं. त्यांना शरद पवारांच्याच घरात या नेत्यांना, या जरबेनी बोलणाऱ्या कणखर बलवान मराठा नेत्यांना अजित पवारांसारखा नेता सापडला आणि त्यांना भाजपने सपोर्ट दिला. ही मात्र मित्रांनो ईश्वरी योजना असली पाहिजे. थोडक्यात काय, स्वतःच्या अपत्याला सत्ता मिळावी म्हणून चुलत्याच्या लायक मुलाला खेळवत ठेवायचे, झुलवत ठेवायचे आणि शेवटी त्याला बंड पुकारायला मजबूर करायचे. आणि तो मग ताकदीनिशी समोर उभा राहिला की अरे रे म्हाताऱ्या काका विरुद्ध बंड पुकारले, असे व्हिक्टीम कार्ड आपल्या चाय बिस्कुट थ्रू हे व्हिक्टीम कार्ड गल्लोगल्ली खेळत फिरायचे. हा शरद पवारांचा डाव आहे. पण हा डाव सुद्धा आता कामी येईल असे वाटत नाही आहे. नाहीतर हे मूळचे आणि बाहेरचे असं विभाजन शरद पवार साहेबांनी केले नसते. कमाल बघा, एकेकाळी देशाचे आणि त्यानंतर महाराष्ट्राचे, त्यानंतर देशाचे, मग परत महाराष्ट्राचे एवढं मोठं राजकारण करणारे साहेब आज स्वतःच्याच घराचे 2 भाग करून मोकळे झालेले आहेत, मूळचे आणि बाहेरचे. ज्यालाच मित्रांनो सांगितलंय मोदी है तो मुमकिन है. आणि मोदींचा कमालीचा प्लॅन बघा की त्यांनी शरद पवारांना असं बारामतीत अडकवलंय की आज पवार साहेब बारामतीतून बाहेरच पडू शकत नाहीत. पण असं तुम्ही त्यांना समजू नका की ते काही करू शकत नाहीत. ते जरी बारामतीत अडकले असले तरी त्यांचा बेगम आणि बादशाह, आता या दोघांपैकी बेगम कोण आणि बादशाह कोण हे कृपया मला विचारू नका, तुम्हीच तुमचं ठरवून घ्या. तर ते जरी पवार साहेब जरी बारामतीत अडकले असले तरी त्यांचे बेगम आणि बादशाह महाराष्ट्रभर शत्रू पक्षाची धुळदाण करत फिरत आहेत. मात्र तो शत्रू पक्ष कोण, तर तो शत्रू पक्ष मित्रांनो भाजप नसून काँग्रेस आहे. सांगली आणि भिवंडीच्या उदाहरणावरनं तुम्हाला हे नक्की कळलं असेल की शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे भाजपला नसून काँग्रेसला संपवण्याच्या विचारात आहेत असे नक्की. आज इथेच थांबतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय श्रीराम.